उद्धव साहेब, या सगळ्या हा जो तुम्ही विचार मांडतात, आज देशाची सर्व बाजूने लुटमार सुरू आहे. आपण रोज जर पाहिलं असेल, बँका लुटल्या जात आहेत, सार्वजनिक उपक्रम लुटले जात आहेत, देशाच्या जमिनी, जंगल तोडली जात आहेत. तोडली, म्हणजे ते लुटमारच त्याच्या आहे. विरुद्ध आवाज उठवला तर आता जनसुरक्षेच्या खाली अशा तुम्हाला प्रकारचे अटक कायदे लागली. आहेत. म्हणजे जंगल तोड व्हावी किंवा जर का आमच्या मित्राला जमिनी आमच्या म्हणजे त्यांच्या मित्राला जमिनी देण्याच्या आड जर तुम्ही आलात तर तुम्ही तुरुंगात जाल, कारण तुम्ही जनसुरक्षा धोक्यात आणलेली आहे. छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलामध्ये अशा तऱ्हेने उद्योगपती घुसलेले आहेत. का गडचिरोलीमध्ये घुसले? गडचिरोलीमध्ये घुसले आहेत. खाणी आहेत. मला कोणी सांगितलं काश्मीरमध्ये पण घुसलेत. 100% आहेत. तर उद्धव साहेब, हे जे देशावर दरोडे पडतायत, त्याच प्रकारचा दरोडा आपल्या मुंबईवर सुद्धा पडतो आहे. आणि तुम्ही ज्यांचा मगाशी उल्लेख केलात, त्या लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून तुम्ही याकडे कसं पाहता? मुंबईकरांनी एकवटून याचा विरोध केला पाहिजे. ह्याचं कारण ही मी म्हटलं तसं एकाधिकारशाही. उद्या तुमच्या घरामध्ये वीज पण एकच माणूस देणार, तुमच्या गाड्या पण तोच देणार, तुमच्या घरातलं सगळं काही तोच देणार. म्हणजे त्याचे तुम्ही नाही म्हटलं तरी गुलाम किंवा अंकित होणार. आणि मूळचा जो मुंबईकर आहे, अगदी मी म्हणेन मराठी माणूस, हा मुंबई बाहेर फेकला जातोय. गिरणी कामगारांचा मोर्चा आता आझाद मैदानावरती आला होता. आता सरकार म्हणते की आम्ही त्याला मुंबईत घरं देणार. माझं तर म्हणणं की धारावीमध्ये गिरणी कामगारांना का घरं देत नाही? कुर्ला मदर डेअरीची जी जागा आहे, जी ह्या धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली गेलेली आहे, जिची गरज नाही आहे, तिकडे गिरणी कामगारांना घरं का नाही देत? गिरण्यांच्या जमिनी, ज्या गिरण्यांच्या जमिनी होत्या त्याच्यात स्पष्ट तेव्हा नमूद केलेलं होतं, गिरण्यांच्या वापराखेरीज त्याचा अन्यत्र वापर किंवा अन्य कारणासाठी होणार नाही. पण ते चेंज ऑफ युजर करून त्याच्यात पुन्हा वन थर्ड केलं गेलं. 1/3मध्ये गिरणी कामगारांना घरं वगैरे देण्याचं तेव्हा ठरवलं गेलं होतं, पण ते आता सगळं गेलं. तिकडे मोठे टॉवर्स उभे राहिले, मॉल उभे राहिले आणि गिरणी कामगार हा देशोधडीला लागला. आधी गिरणी कामगार फसला किंवा फसवला गेला. आणि आता या मुंबईतला उरला सुरला मराठी माणूस फसवला जातो. आणि हे सगळं गौतम अडाणी या एका उद्योगपतीसाठी कायदे बदलले जात आहेत, नियम बदलले जात आहेत, सर्व काही बदललं जात आहे. सुरुवात होते आहे. मला एक सांगा ना, अदानीना धारावीसाठी फुकटात तुम्ही जमीन देताय. कुर्ला मदर डेअरी दिली, देवनारचं डम्पिंग ग्राउंड दिलं, कांजूर मार्ग ती जी काय मिठागराची जमीन आहे. धारावी हा आता मुंबई महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला भ्रष्टाचाराचा आणि ज्याला तुम्ही जमीन घोटाळा, मोठा लँड स्कॅम, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा लँड स्कॅम या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतो आहे. धारावीचा भूखंड त्यांना पुनर्वसनासाठी दिला. या आधी राज्यामध्ये पुनर्वसन प्रकल्प झालेले आहेत. हा नवीन नाही आहे. धारावी तुम्ही अडाणीला दिल्यावरती त्या सबबीखाली धारावीसाठी किंवा अडाणीसाठी जो सवलतींचा वर्षाव सुरू आहे सर्व स्तरावर, आणि तो त्यांच्यावरती भूखंडांची मेहरबानी मुंबईतली दिली जाते, हे यापूर्वी कधी झालं नव्हते. का होत आहे? ह्यांची मित्र आहेत म्हणून ना. म्हणूनच मी जे मगाशी सांगत होतो की धारावीसाठी जसे हे भूखंड तुम्ही यांच्या घशात फुकट घातलेत, तसं तुम्ही माझ्या गिरणी कामगारांना का नाही देत? फुकट एखादं भूखंड द्या ना तुम्ही. का नाही? तुमचे कोणीच लागत नाही गिरणी कामगारांची तुम्ही कोणीच लागत नाही. ज्यांनी मुंबई मिळवून दिली, संयुक्त महाराष्ट्रामध्ये लढ्यासाठी रस्त्यावरती उतरून रक्त सांडून मुंबई मिळवून दिली, त्यांनाच मुंबईमध्ये स्थान न देता हे कुठले आले? त्यांच्यासाठी तुम्ही मुंबई, म्हणजे पूर्वी असं म्हणतात की त्या इंग्रज ह्याला त्या कोणाला तरी ती आंदण दिली होती मुंबई, पोर्तुगीज का इंग्रज कोण होते त्यांना, तसे तुम्ही यांना अदानींना आंदण देताय. काय संबंध आहे? म्हणजे सगळं काही तुम्ही त्यांना देताय. देवनाचं डम्पिंग ग्राउंड, म्हणजे हा तर कहर झाला. आता त्या डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा जो आहे तो महापालिका किती 2700 का काहीतरी कोटीचं त्यांचं टेंडर आहे. आता जी काय माहिती मिळते की तो कचरा साफ करण्याचा टॅक्स नागरिकांवरती लावणार, भूखंड अदानीला देणार. एवढंच नाही तर मला आणखीन पुढचं जे कळलं ते खरं असेल तर आणखीन भयानक आहे, ती काम साफसफाई करणारी कंपनी सुद्धा अदानीची. म्हणजे हा देश अडाणी चालवत आहेत, अदानी चालवत आहेत किंवा अडाणी चालवत आहेत. की मुंबईसारख्या शहराचा सातबारा म्हणून तर यांनी शिवसेना तोडली ना. आता तुमच्या लक्षात येईल की शिवसेना जी मुंबईसाठी कुठे तडजोड करणं शक्य नाहीच आहे, ती शिवसेना तुम्ही तोडायचा आणि चोरण्याचा आणि संपवण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला. नाही तर धारावीचा पुनर्विकास मी करत होतो. पण धारावीमध्ये माझी आज सुद्धा तीच मागणी आहे की धारावीकरांना त्यांच्या धारावीमध्ये एक वैशिष्ट्य आहे. धारावीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक उद्योग आहे. त्याला अगदी मायक्रो स्केल म्हणा,
स्मॉल स्केल पण नाही, जगातले अनेक ब्रँड तिकडे बनतात. अनेक आणि छोटे छोटे, त्यांना उद्योगासह त्यांना राहतं घर तिकडेच द्या. आता काय चाललेलं आहे, आता तिकडे सर्व्हे सुरू केलेला आहे आणि आत्तापर्यंत जो काही सर्व्हे सुरू आहे झालाय, काही हजारात असेल, शेकड्यात असेल, त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 80% लोकांना अपात्र ठरवण्यात गेलं आलेलं आहे आत्तापर्यंत जो सर्व्हे झाला त्याच्यात. म्हणजे हे जर का तुम्ही पुढे नेलं तर धारावीत राहतील किती लोक? फार कमी. आणि त्या लोकांना जर तुम्ही सांगितलं अरे इकडे एका खोलीत तू मरतोयस, तुझं आयुष्य इकडे गेलं, तू त्या कचरा भूमीत देवणार डम्पिंग ग्राउंडला जा, तुला 2 खोल्या देतो. म्हणजे अख्खी धारावी साफ करणार, त्या धारावीमध्ये टॉवर बांधणार आणि त्या टॉवरमध्ये मराठी माणूस राहणार का? आणि त्याच धारावीच्या बाजूला जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची जागा आहे तिकडे अहमदाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचं स्टेशन, हा निवड योगायोग समजायचा का? म्हणजे एवढं सगळं धडधडीत डोळ्यासमोर आहे. धारावी रिकामी केली जाते, धारावीमध्ये जे टॉवर येणार, आज तिकडचे जागांच्या किमती काय त्या बघा. त्या किमतीला मराठी माणूस किंवा कोणी मुंबईकर जो आहे सर्वसामान्य तो जमीन घेऊ शकणार नाही. मग तिकडे येणार ते कोण येणार की त्यांच्यासाठी बाजूला अहमदाबादला जाण्यासाठी बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे. उद्धव साहेब, धारावीच्या नावाखाली वांद्रा रिक्लेमेशनची जागा अडाणीला दिलेली आहे, मिठागराच्या जमिनी अडाणीला मिळत आहेत, मदर्स डेअरीचा भूखंड अडाणीला मिळतो आहे, त्यानंतर कांजूर आणि मुलुंडच्या ती बांद्रा रेक्लेमेशनची तिथली जी जागा आहे हा तिकडे काय नाही धारावीकरांना हलवा. तुम्ही देवनार डम्पिंग ग्राउंडला हलवण्यापेक्षा तुम्ही धारावीकरांना ती माहीम कॉलेजच्या इथली ना वांद्रा ती जागा द्या आणि तुमचे टॉवर देवनार डम्पिंग ग्राउंडवर बांधा. देसरच्या टोल नाक्याच्या जमिनी अडाणीला मिळत आहेत. कांजूरची दिले. आपण काय देणार आहोत? ही मुंबई पहिल्या प्रथम मिठागराचा उपयोग केला जातोय. होय, जी कांजूरची जागा आपण आपल्या मेट्रोसाठी वापरत होतो वा मागत होतो ती दिली नाही. कोर्टामध्ये केंद्र सरकार अडून बसलेलं, आपलं सरकार पाडलं, आरेचं जंगल कापलं, तिकडे ते आरेचं मेट्रोचं हे करणार आणि कांजूरची जागा अडाणीला देणार. अशा पद्धतीनं मुंबईवर म्हणजे पर्यावरणाचा खात्मा, मुंबईच्या सुव्यवस्थेचा खात्मा. आता एवढी सगळी लोकसंख्या वाढल्यानंतर ह्यांचं सांडपाणी नेण्याची व्यवस्था, त्याचं ओझं कोणावर येणार? पिण्याचं पाणी कोण देणार? रस्ते कुठून आणणार? अशा पद्धतीनं या महाराष्ट्राच्या राजधानीवरचा उरला सुरला जो मराठी ठसा आहे तो पुसण्याचा प्रयत्न होतोय. तोच तर चाललाय आणि त्यालाच तर आम्ही विरोध करतोय. पण हा विरोध फक्त शाब्दिक दिसतोय. शाब्दिक नाही, तिथे जाऊन ज्या ज्या काही गोष्टी धारावीत करायच्या आहेत त्या आम्ही करतोय. पण ह्याच्यामध्ये ज्यांच्यासाठी लढतोय तो पण आता मराठी माणूस आता एकत्र यायला लागला. उद्धव